तुला कळतंय ना मी काय बोलते ते? हे बघ, वेदाने काढलेलं स्केच आहे ना तुझ्याकडे? आई, तू सांगितलंय ते आलंय माझ्या लक्षात, पण हे करणं गरजेचं आहे का? हो अनन्या, गरजेचं आहे. आपण हे सगळं मीरासाठी करतोय. आई, वहिनीला नाही आवडलं तर? आधीच बाळाचा विषय काढला की तिची चिडचिड होते. अगं, ती चिडचिड करते कारण तिला आपला हेतूच कळत नाहीये. हे बघ अनन्या, एक आई म्हणून, एक सासू म्हणून तिची चूक दाखवून देणं ही माझी जबाबदारी आहे. आई, आपण दादाच्या कानावर घालूया का? नाही नाही अनन्या, त्याला नको सांगूस, त्याला उगाच टेन्शन आहे. तू फक्त एक काम कर, त्या स्केच मध्ये ना छान रंग भर आणि आणि मीराचं जे बाळ असेल ना ते अगदी गोड दिसलं पाहिजे. म्हणजे सगळे जेव्हा ते स्केच बघतील ना तेव्हा छान वाटेल असं. तू खूप विचार करतेस अनन्या. हे बघ, ही आयडिया नक्की वर्क करणार बघ तू. ठीक आहे, बघते मी. आलेच. या घरातले सगळेच खूप हळवे आहेत. त्यांच्या भावनांचा खेळ करायलाच हवा. आजी, माझा टिफिन. तो बघ भरून ठेवला आईने, घे. ऐ, मी देते ना, मी टिफिन भरते तुझं. ठेव, घे बॅग. हा, ठेवते. मी संपवायचा सगळा. विदा, काल तुझी आई तुला ओरडली का? नाही. असं काय करतेस? आजीशी खोटं बोलशील? हा, मला माहितीये सगळं. जाते मी. अगं थांब थांब, ऐक तर खरं. हे बघ, मी तुला हे सगळं का विचारतेय? मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारतेय ना. मला सांग, आजपर्यंत तुला तुझी आई कधी ओरडली नाही, कधी मारलं नाही, कधी रागवली नाही, कधी डोळे वटारून तुझ्याकडे बघितलं पण नाही. मग कालच अचानक कसं काय ती तुला, म्हणजे तुला का ओरडली असेल ती? हे बघ वेदा, आता ना तुला ओरडा खायची सवय करून घ्यायला हवी. हं, आजी, तू असं का बोलतेस? आता बघ ना, तुझी आई तुझ्यावर प्रेम का करते? तू घरात सगळ्यात छोटी आहेस म्हणून ना, हो की नाही? पण मग आता तुझ्यापेक्षा छोटं बाळ आलं तर ती त्याच्यावर जास्त प्रेम करेल ना. आणि मग ती तुला कधी कधी रागवेल सुद्धा, मार सुद्धा देईल तुला. अगं, मीराला अजून बाळ झालं नाहीये तरी ती तुझ्यावर रागवली. मग बाळ झालं तर तुझं काय होईल? तुझे बाबा पण नवीन बाळावर प्रेम करतील. मग तू एकटी पडशील ना परत. वेदा, अगं तुझा टिफिन ठेवला होता इथे, घेतलास की नाही? मी ठेवला तिच्या बॅगेत. वेदा, मला स्कूलला जायचंय. अनन्या आता बाहेर माझी वाट बघत असेल. जाते मी. अगं, ती पिशवी कुठे घेऊन चाललीस? यात माझं सामान आहे. अच्छा, वेदाच्या मनात ठिणगी पडली. आता काही मीराचं बाळ या घरात येत नाही. वेदा अजून नाराज आहे माझ्यावर. तिच्याशी बोलावं लागेल. एकतर काल रात्री ती तिच्या आजीसोबत झोपली होती. त्या बाईने ना तिच्या डोक्यात नक्कीच काही ना काही भरवलं असणार.
नाही नाही, मला वेदाशी लवकरात लवकर बोलावं लागणार. उद्या अमावस्या आहे. वेदाचे बाबा पण ऑफिसला गेलेत. अंबिकाताई आणि अनन्याताई वेदाला सोडायला शाळेत जातात. आत्ता कोणीच येणार नाही. या सगळ्या वस्तू मी आत्ता इथे ठेवते, म्हणजे थोड्या वेळानंतर स्टोरूम मध्ये घेऊन जाता येतील. हां. तुळस. बिब्बा. मंत्र काय होता? ओम सत्सत शक्तिज्वाला एकसंधाय स्वाहा. हां. मीरा. तुम्ही? हां, ते एक महत्वाची फाईल राहिली होती, ते घ्यायला आलो. येतो मी. हा बिब्बाच आहे ना? हो हो. अमावस्या, तुळस, मंत्र, बिब्बा. त्या दिवशी रात्री झोपेत तू बिब्याचंच काहीतरी बोलत होतीस, हो ना? हो. त्या दिवशी मी वाचलं की बिब्बा खूप गुणकारी असतो. आता मी भाजी आणायला गेलेले ना, तेव्हा तिथे एक माणूस बिब्बे विकत होता. म्हटलं घेऊन यावं म्हणून घेऊन आले. येतो मी, उशीर होता मला.